मंगलाचरण। जय श्री ओम नमः सिद्धि। नमो अरिहंतान, नमो सिद्धानं, नमो आयरियानं, नमो उवज्झायानं, नमो लोये सौवसाहुनं। श्रीमत्परं गंभीरं स्याद्वा दामोहलाञ्छनम्, जियात्रैलोक्यनाथस्य शासनं जिनशासनम्। आदिपुरुषे आदिश जिन, आदि सुविधि करता, धर्म धुरंधर परम गुरु, नमो आदि अवतार, नमो आदि अवतार। आचार्य श्री मानतुंग स्वामी द्वारा विरचित भक्ती आणि अध्यात्माचा महान स्तोत्र भक्तामर महाकाव्य आणि या महाकाव्याच्या 26व्या छंदावर आज आपली चर्चा सुरू होणार आहे। तत्पूर्वी मागील जे छंद होते त्या छंदाच्या माध्यमातून आपण जिनेंद्र भगवंतांची जी 1008 नावे आहेत त्या 1008 नावांच्या माध्यमातून जी विशेष काही नावे आहेत त्या नावांचा आध्यात्मिक अर्थ आणि वास्तविकतः त्या नावांनी आचार्य देवांना का संबोधित केल्या जातं। आचार्य देव त्या ठिकाणी सांगतात की जिनेंद्र भगवंतांची ही सर्व नावे का आहेत आणि त्या पाठीमागे जे मुख्य तात्पर्य आहे त्या अर्थाला आपण सर्वांनी समजून घेतलेलं होतं। आता या पुढील छंदामध्ये जो 26वा छंद आहे त्या छंदामध्ये आचार्य देव जे जिनेंद्र भगवंतांचं विशेष स्वरूप आहे ते कोणत्या कारणामुळे पूजनीय आहेत त्या पूजनीयतेला लक्षामध्ये घेऊन या ठिकाणी त्यांना विविध प्रकारे भाव नमस्कार करतात। भाव नमस्कार म्हणा किंवा अभेद नमस्कार म्हणा, या अभेद नमस्काराची, भाव नमस्काराची किंवा निश्चय आणि व्यवहार रूपाने जी स्तुती आहे त्या निश्चय आणि व्यवहार रूपाच्या स्तुतीमध्ये ते या ठिकाणी त्यांना काय करतात, नमस्कार करतात। वास्तविकतः जिनेंद्र भगवंतांचे अखंड आणि अभेद जे गुण आहेत त्या अखंड आणि अभेद गुणांना ओळखून त्या जिनेंद्र भगवंतांना जे आहे ते नमस्कार करणे ही मुख्यतः आचार्य देवांची इच्छा आहे। पण तथापि जिनेंद्र भगवान का पूज्य आहेत, त्यांच्या पूजनीयतेचं कारण काय आहे, या सर्व गोष्टींना लक्षामध्ये घेऊन ते या ठिकाणी जे आहेत जिनेंद्र भगवान मला कशासाठी कारणीभूत आहेत की माझ्या मोक्ष मार्गाला दर्शविणारे आहेत, मला खऱ्या सुखाची प्राप्ती करून देणारे आहेत, मला सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, प्राप्ती करून जे आहेत ते नमस्कार करत आहेत। या नमस्काराच्या माध्यमातून विशेष रूपाने जिनेंद्र भगवंतांनी जे काही स्वरूप आपल्याला प्राप्त केलेलं आहे, दर्शविलेलं आहे, त्या समस्त स्वरूपाचं या ठिकाणी ते वर्णन करतात। आज आपण PDF या ठिकाणी शेअर नाही करत आहे, आपल्या सर्वांजवळ पुस्तक असेल त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्याचा लाभ घेऊ शकता। छंद क्रमांक 26। तुभ्यं नमस्त्रिभुवनार्तिहराय नाथ, तुभ्यं नमः क्षितितलामलभूषणाय, तुभ्यं नमस्त्रिजगतः परमेश्वराय, तुभ्यं नमो जिनभवोदधिशोषणाय। पुन्हा बघा एकदा काय म्हणतात, तुभ्यं नमस्त्रिभुवनार्तिहराय नाथ, तुभ्यं नमः क्षितितलामलभूषणाय,
तुभ्यं नमस्त्रिजगतः परमेश्वराय तुभ्यं नमो जिनभवोदधिशोषणाय। बघा, आचार्य देव या ठिकाणी जिनेंद्र भगवंतांना नमस्कार करतात. 4 छंद आहेत आणि या चार ज्या ओळी आहेत, 4 ज्या पंक्ती आहेत, त्या 4 ओळींच्या माध्यमातून प्रत्येक ओळीमध्ये तुभ्यम नमः, तुभ्यम अर्थात हे जिनेंद्र भगवान तुम्हाला माझा काय आहे, नमस्कार आहे. तुभ्यम नमः. जणू काही या ठिकाणी जिनेंद्र भगवंतांना आचार्य मानतुंग स्वामी अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर्य या रूपाने नमस्कार करत आहे की हे जिनेंद्र भगवान, मी तुम्हाला प्रथम नमस्कार करतो, मी तुम्हाला द्वितीय नमस्कार करतो, मी तुम्हाला तृतीय नमस्कार करतो, मी तुम्हाला चतुर्थ नमस्कार करतो. बघा, मराठीमध्ये जेव्हा आपण मराठी भाषा जेव्हा शिकतो तर त्या ठिकाणी म्हणा किंवा हिंदी साहित्यामध्ये एक वचन आणि बहुवचन असतं. एक वचन, द्विवचन आणि बहुवचन देखील असतात. संस्कृत मध्ये मात्र एक वचन, द्विवचन आणि बहुवचन आहे. एक वचनचा अर्थ काय आहे, एकच मात्र. द्विवचन म्हणजे 2 आणि बहुवचन म्हणजे काय आहे, 3 किंवा 3 पेक्षा जास्त. 3 किंवा 3 पेक्षा जास्त ज्या ठिकाणी संबंध उपस्थित होतो त्या ठिकाणी जे आहे बहुवचन मोजलं जातं. या ठिकाणी देखील आचार्य मानतुंग स्वामी काय करत आहे, या ठिकाणी आचार्य मानतुंग स्वामी एकदा, दोनदा, तीनदा, 4 वेळा पुन्हा पुन्हा जे आहे जिनेंद्र भगवंतांना या ठिकाणी नमस्कार करतात की हे जिनेंद्र भगवान, कारण की आता हा 26वा छंद आहे आणि या 26व्या छंदानंतर 27व्या छंदामध्ये पुन्हा एकदा सामान्य रूपाने त्यांच्या गुणांचं वर्णन करणार आणि 27 पुढच्या 28व्या छंदापासून जे आहेत आचार्य देव त्यांचे ज्या बाह्य वैभव आहेत, जे अष्टप्रातिहार्य आहेत, त्या अष्टप्रातिहार्यानं ते काय करणार आहेत, त्या ठिकाणी स्मरण करणार आहे. मग या ठिकाणी आचार्य देवांनी जे तुभ्यम नमः या शब्दाचा प्रयोग केला, वास्तविक रूपाने त्यांच्या चित्तामध्ये जिनेंद्र भगवंतांची जी विशेष महिमा होती ती विशेष महिमा त्या ठिकाणी परिलक्षित होत आहे. कारण की पूर्वी 23, 24, 25व्या छंदामध्ये जी सहस्त्र नाम आहेत, जी अनंत जिनेंद्र भगवंतांची जी 1008 नावे आहेत, जी सहस्त्र नावे आहेत, त्या सहस्त्र नावांना त्यांनी स्मरण केलेलं आहे आणि त्या स्मरण केल्यानंतर त्यांना असं वाटतं की हे जिनेंद्र भगवान, आपण कसे आहात, अव्यय आहात, अविनाशी आहात, अक्षय आहात, ब्रह्मा आहात, आदि पुरुष आहात, अचिंत्य आहात, अशी जी विविध स्वरूप आहे आणि त्या विविध स्वरूपाचं एक पारलौकिक रूप त्यांच्या चित्तामध्ये बसलेलं आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचं एक पारलौकिक रूप त्यांच्या चित्तामध्ये येतं तेव्हा ते सहजच म्हणतात की हे प्रभूवर माझा तुम्हाला काय आहे, नमस्कार आहे. कधी कधी एखादा व्यक्ती सामान्य असतो आणि त्या सामान्य व्यक्तीबद्दल आपण फक्त त्याला नावाने ओळखतो, पण जेव्हा त्याला फक्त आपण नावाने ओळखतो आणि कोणी जर त्यांच्याबद्दल आपल्याला परिचय दिला की हे व्यक्ती या ठिकाणी देखील अशा प्रकारचं कार्य करतात, या कार्यामध्ये किंवा या संस्थेमध्ये ते अग्रसर आहेत, अशा प्रकारे जेव्हा त्यांचा परिचय दिला जातो तेव्हा आपल्याला कळतं की अरे, आजपर्यंत तर आपण यांना सामान्य रूपाने ओळखत होतो, पण एवढं यांचं कार्य आहे, एवढं यांचं कर्तृत्व आहे. आणि जेव्हा आपण त्यांचं एवढं कार्य आणि कर्तृत्व ओळखतो तेव्हा काय होतं, तेव्हा जे आहे सहजतेनेच, नम्रतेनेच आपण त्यांना काय करतो, तुम्हाला आमचा काय आहे, नमस्कार आहे. का नमस्कार आहे, कारण की एवढं विशेष कार्य आपण केलेलं आहात. त्याच प्रकारे जी 1008 नावांपैकी काही नावांचं आचार्य देवांनी पाठीमागे स्मरण केलं, ते स्मरण करताना ते सहजतेने त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये त्यांचं अंतरंग भरून आलं आणि अंतरंग भरून आल्यानंतर ते म्हणतात असं विशेष रूपाच्या त्या वैभवामध्ये जे आहे, हे प्रभूवर मी तुम्हाला काय करतो, नमस्कार करतो. आणि नमस्कार करताना ते सर्वप्रथम म्हणतात तुभ्यम नमस्त्रिभुवनार्ति हराय नाथ. तुभ्यम नमः, की हे जिनेंद्र भगवान तुम्हाला माझा काय आहे, नमस्कार आहे. तुम्हाला नमस्कार का आहे की त्रिभुवन अर्ती हराय नाथ. नाथ शब्द जो आहे तो संबोधन वाचक आहे. हे नाथ, हे जिनेंद्र भगवान, तुभ्यम नमः,
तुम्हाला माझा काय आहे, नमस्कार आहे. का नमस्कार आहे? अर्ती हराय नाथ. अर्तीचा अर्थ काय होतो? दुःख. की या संसारामध्ये जे जगतजन आहेत, ते जगतजन निरनिराळ्या प्रकारच्या दुःखाने दुःखी आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन दुखी. येतं ना जगामध्ये जे आहे वर्णन करतात, तर त्या ठिकाणी सांगतात की प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख आहे. कोणाला इहलोक दुःख आहे, कोणाला परलोकाचं दुःख आहे. कोणी वर्तमान भावामध्ये विचार करत राहतो की आज जो हा वर्तमान भाव प्राप्त झालेला आहे, यामध्ये मला काही सुखसुविधा प्राप्त झालेल्या नाही. आपल्यापेक्षा अधिक संपन्न व्यक्तीकडे जेव्हा आपण बघतो, तेव्हा काय वाटतं आपल्याला की माझ्यापेक्षा हा कसा आहे, श्रेष्ठ आहे. कारण की आपली नजर जी आहे, जी आपल्यापेक्षा हीन आहेत किंवा ज्यांना आपल्यापेक्षा असुविधा आहेत, ज्यांना आपल्यापेक्षा अधिक प्रतिकूलता आहे, त्या लोकांकडे आपण कधी पाहतच नाही. आपलं नेहमी दृष्टी कोणाकडे असते की आपली नेहमी दृष्टी जी आहे, आपल्यापेक्षा जे कोणी श्रेष्ठ दिसतात त्यांच्याकडे असतं. या ठिकाणी आचार्य देव काय म्हणतात की जर तुम्ही दुसऱ्याच्या वास्तूकडे बघणार तर निश्चित रूपाने तुम्हाला दुःख होईल. दुसऱ्याची वास्तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ, दुसऱ्याचं धनवैभव माझ्यापेक्षा श्रेष्ठ, दुसऱ्याचं पद माझ्यापेक्षा श्रेष्ठ, दुसऱ्याचं कार्य कर्तृत्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ, दुसऱ्याचा जो अधिकार आहे तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ. म्हणजे या रूपाने जेव्हा आपण पाहत राहणार आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला मात्र दुःखाचीच प्राप्ती होणार आहे. आचार्य म्हणतात पण कधीतरी आपल्यापेक्षा ज्यांना अधिक प्रतिकूलता आहेत, आपल्यापेक्षा अधिक जे असुविधेमध्ये जीवन जगत आहेत, त्यांना आपण बघूया. त्यांना जर आपण बघितलं तर काय होणार आहे की त्यांना जेव्हा आपण बघणार तर त्या ठिकाणी जे आहे लक्षात येतं की या जीवांपेक्षा कितीतरी मी कसा आहे, सुखी आहे. मग या ठिकाणी वास्तविक रूपाने आचार्य वर्णन करतात की किती किती प्रकारचं दुःख आहे. नरक गतीमध्ये तर सर्व जीव निरंतर क्रोध कषायानेच भांडत आहे. देवगतीमध्ये जे आहे निरंतर जीव जे आहे ते एक दुसऱ्यांच्या रूपाने त्या ठिकाणी हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ, अशा प्रकारे त्या ठिकाणी निरंतर काय चालू आहे की त्या ठिकाणी लोभ कषायाची प्रवृत्ती चालू आहे. आणि लोभ कषायाची ती ठिकाणी, कारण की अधिकार क्षेत्र आहे ना, अधिकार क्षेत्र जो आहे तो त्यांच्या माझ्यापेक्षा मोठा. मग माझा अधिकार केव्हा प्राप्त होईल? तर निरंतर ते जीव त्या ठिकाणी काय करत आहे, अशा प्रकारच्या कषाय इच्छेमध्ये प्रज्वलित होत आहे. तिर्यंच गतीमध्ये आपण गेलो होतो. तिर्यंच गतीचे दुःख जे आहेत ते आपल्याला सहजतेने सर्वत्र दिसून येतात. पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, त्यांची सर्व दुःख आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे जे तिन्ही गतीचे जीव आहेत ते निरनिराळ्या प्रकारे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या दुःखाने कसे आहेत, दुःखी आहे. आणि मनुष्य गतीमध्ये काय दुःख नाही. मनुष्य गतीमध्ये देखील निरंतर दुःख आहे. मग मनुष्य गतीमध्ये जे दुःख आहे ते दुःख आपल्याला निरंतर अनुभवायला येतात, निरंतर आपल्या लक्षामध्ये येतात. पण निरंतर लक्षामध्ये येताना देखील आपण त्याला दुःखाला दुःख रूपाने स्वीकार करत नाही, दुःखाला दुःख रूपाने ग्रहण करत नाही. छळाला आपण किती वेळा वाचलेली आहे. छळामध्ये पहिल्याच लाईन तिथे म्हणतात ते की जे त्रिभुवन में जीव अनंत, सुख चाहे दुःख ते भयवंत. ज्या वेळेस त्यांनी म्हटलं की जे त्रिभुवन में, ज्या तिन्ही लोकांमध्ये जे जीव आहे, तर त्या जीवामध्ये 3 लोकातील सर्व संसारी जीव आले. एक निगोद शरीरामध्ये जे असंख्यात जीव आहेत, त्या असंख्यात जीव देखील त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहे. जन्म मरणाचं दुःख निरंतर ते भोगत आहे. आणि आपण त्या जन्म मरणाच्या दुःखाकडे विचार न करता आपण आपल्या शरीराच्या दुःखाकडे, आपल्या मनाच्या दुःखाकडे, आपल्याला धनवैभवाची प्राप्ती झालेली नाही या दुःखाकडे आपण निरंतर विचार करत आहात. एकदा विचार तर करा की हा जो जन्म मरण रूपी चक्र आहे, तो जन्म मरण रूपी चक्र मला निरंतर मी भवभवामध्ये भोगत आहे आणि आजपर्यंत या जन्म मरण रूपी चक्राचा मी अभाव केलेला नाही. हेच खरोखर वास्तविक दुःख आहे. मग जेव्हा हे खरोखर वास्तविक दुःख आहे, तर त्या वास्तविक दुःखाला काय करायचं आहे, सोडायचं आहे. त्या वास्तविक दुःखापासून परावृत्त व्हायचं आहे. बघा, दुःख कधीही नष्ट होत नाही. जगामध्ये कोणतीही वस्तू कधीही नष्ट होत नाही. फक्त त्याकडून जेव्हा आपण दृष्टी बाजूला करतो, तेव्हा ती दृष्टी बाजूला करून काय होतं की आपण स्वतः जी सुखरूप मार्ग आहे, त्या सुखरूप मार्गाकडे परिणमन होतो. मला सांगा, आपल्याला दिल्लीला जायचं असेल आणि आपण चेन्नईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये जर बसलो, तर दिल्लीला पोहोचू शकणार का? की दिल्लीला पोहोचू शकणार नाही. मग काय करावं लागेल की चेन्नईला जाणारी जी ट्रेन आहे त्यामधून आपल्याला उतरावं लागेल आणि दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसावं लागेल.
मला सांगा, हे कार्य कोणाला करावं लागेल? हे कार्य आपल्या स्वतःला करावं लागेल. आपण त्या ठिकाणी विचार करणार की मी तर उतरणार नाही, ट्रेन मधून मी तर उतरणार नाही, या ट्रेनला तुम्ही काय करा, वळवा. या ट्रेनला जी आहे, जी चेन्नईकडे जात आहे, तिची दिशा बदला आणि तिची दिशा बदलून जी आहे तिला दिल्लीकडे घेऊन जा. तसं शक्य आहे का? आपण चुकीच्या मार्गावर बसलेलो आहोत. आपण चुकीच्या मार्गावर बसलेलो आहोत आणि सुधार कुठे करायचा आहे आपल्याला? सुधार स्वतःमध्ये नाही करायचा. आपण त्या वस्तूमध्ये जे आहे सुधार करण्याचा प्रयत्न करतो. वस्तूमध्ये कधीही सुधार होणार नाही. वस्तू तर जी आहे ती दिशा, ती जी ट्रेन आहे ती त्याच दिशेला जाणार होती. म्हणून तिची तीच दिशा निश्चित आहे. आपण आपला रस्ता चुकीचा निवडला आणि त्यामुळे काय झालं, आपलं लक्ष जे आहे ते भरकटलेलं आहे. जर लक्ष्याला व्यवस्थित करायचं असेल, लक्ष्याला जर व्यवस्थित रूपाने सिद्ध करायचं असेल, तर त्यासाठी त्या ठिकाणी काय करावं लागेल, की स्वतः आपल्याला आपली दृष्टी बदलावी लागेल. आणि या ठिकाणी आचार्य देव एक मात्र तेच सांगतात, की जर आपल्याला स्वतःचं दुःख दूर करायचं असेल, तर दुःख हे स्वतःमध्ये आहे, स्वतःच्या मान्यतेमध्ये आहे, स्वतःच्या विपरीत कल्पनेमध्ये आहे. त्या स्वतःच्या विपरीत कल्पना, स्वतःच्या विपरीत मान्यता जर आपण दूर केल्या, तर निश्चित रूपाने सुखाची प्राप्ती होईल. रोग आहे इथे स्वतःमध्ये आणि रोग दूर करण्याचा प्रयत्न आपण कुठे करतो? बाहेर करतो. बाहेर कितीही जरी प्रयत्न केला, तथापि तो रोग दूर होणार नाही. आपल्या चेहऱ्यावर या ठिकाणी जर डाग लागलेला असेल आणि आपण आरशामध्ये कितीही साफ करणार, आरशाला कितीही स्वच्छ करणार, तर तो डाग स्वच्छ होणार नाही. तो जो डाग आहे, तो डाग चेहऱ्यावर लागलेला आहे, तर चेहऱ्याला धुवावं लागेल, तर तो डाग स्वच्छ होईल. त्याच प्रकारे या ठिकाणी सांगतात, की आपल्याला आपली स्वतःची दृष्टी बदलावी लागेल आणि ती दृष्टी जर बदलली, तर दुःखापासून परावृत्त होऊन आपण देखील सुखाचा मार्ग अवलंबू शकतो. म्हणून आचार्य पाठीमागच्या छंदापासून मालंबनम भवजले पतिताम जनानाम दलित पाप तमो वितानम निरंतर या दुःख रूपी स्वरूपाचं वर्णन करतात. का करतात? कारण की आचार्य देव स्वतः कोण होते? की आचार्य देव स्वतः तुमच्या आमच्या सारखे संसारी होते आणि त्या संसारामध्ये त्यांना दुःखाची जाणीव झाली आणि त्या दुःखाची जाणीव झाली म्हणून त्यांनी काय केला, तो संसार मार्ग सोडला आणि तो संसार मार्ग सोडून जो मोक्षाचा मार्ग आहे, त्या मोक्षाच्या मार्गावरती ते काय झाले, आरूढ झाले. त्या मोक्षाच्या मार्गाला जे आहे प्राप्त करण्यासाठी ते त्या मार्गावर पुढे पुढे जाऊ लागले आणि तो मार्ग त्यांना यथार्थ रूपाने प्रतिभासित झाला. आपण विचार करू शकतो ना, आपण धरसेन आचार्यांना, आचार्य कुंदकुंदांना प्रश्न विचारू शकतो की तुम्ही ही जिनवाणी आम्हाला का सांगितली? तुम्ही स्वतः तुमच्या शुद्धोपयोगातून बाहेर येऊन या शुभोपयोगामध्ये लागून हा एवढा उपकार आमच्यावर का केला? तर या ठिकाणी आचार्य देव सांगतात की जे तत्व मी प्राप्त केलेलं आहे, ज्या सुखाची मला अनुभूती झालेली आहे, त्या सुखाची अनुभूती, त्या तत्वाची प्राप्ती संसारातील जगतातील जीवांना देखील व्हावी, त्यांनी देखील त्या अपूर्व आनंदाचा लाभ घ्यावा, यासाठी मी स्वतः माझ्या शुद्धोपयोगातून बाहेर येऊन शुभोपयोगात स्थिर राहून मी ही जी शास्त्र रचना आहे ती शास्त्र रचना केलेली आहे. त्यांना आपल्यावर हा उपकार करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. परंतु जी संज्वलन कषाय विद्यमान होती, त्या संज्वलन कषायाच्या विद्यमानतेमध्ये त्यांना एवढा शुभराग आला आणि एवढा शुभराग येऊन त्यांनी ही जिनवाणी आपल्यासाठी लिपिबद्ध केली. का लिपिबद्ध केली? अर्ती हराय नाथ. अर्तीचा अर्थ काय सांगितलं? दुःख. की जे दुःख आहे त्या दुःखाला दूर करण्यासाठी त्यांनी ही जिनवाणी लिपिबद्ध केली आणि वास्तविक रूपाने या जिनवाणीचं जर यथार्थ श्रवण केलं तर हे जे दुःख आहे ते दुःखही दूर झाल्याशिवाय आपलं राहणार नाही. म्हणून या ठिकाणी आचार्य देव म्हणतात की या जगामध्ये जे आहे प्रत्येक व्यक्तीला नाना प्रकारचं दुःख आहे. आपण जर स्वतः विचार केला, प्रत्येक व्यक्तीकडे जाऊन विचारा, एखादा शिक्षक असेल, एखादा इंजिनियर असेल, एखादा डॉक्टर असेल, एखादी गृहिणी असेल, बाहेर व्यवसायाच्या ठिकाणी कार्य करणारी एखादी माता भगिनी असेल, आमचे वयोवृद्ध जे आहेत आई वडील असतील, कोणीही असो, छोटेसे बालक असतील, मुलं असतील, प्रत्येकाला जाऊन विचारा आणि प्रत्येकाला जाऊन विचारलं तर त्याचे जे दुःखाची लिस्ट आहे ती लिस्ट बघा किती मोठी होते. अरे प्रत्येकाला विचारण्याची आवश्यकताच नाही. आपण स्वतःचे जरी दुःख लिहिले ना सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे, ते वास्तविक दुःख आहेत का? ते आपल्या मनाला पटत नाहीत म्हणून ते दुःख आहे. माझा मुलगा माझा ऐकत नाही, माझी पत्नी माझा ऐकत नाही. आज जे आहे हा कोरोनाचा काळ महादुःखदायी आहे.
लहान मुलं असतात ती अभ्यास करत नाही, शाळा सुरू नाहीत, त्यामुळे लहान मुलांना अधिकाधिक वेळ द्यावा लागतो. ही जी सर्व लिस्ट आहे, ही जी सर्व यादी आहे, ही यादी किती मोठी होऊ शकते. स्वतःचे जरी दुःख असे लिहून काढले ना स्वतःचे, तरी जी आहे ती पानं भरणार नाही, एवढे जे आहे आपल्या मनामध्ये त्या निरनिराळ्या प्रकारचे विकल्प आणि त्या विकल्पाच्या माध्यमातून आपण काय समजतो, दुःख समजतो. वास्तविक रूपाने आजपर्यंत आपण आपली दृष्टी स्वतःकडे केलेली नाही, म्हणून ते दुःखरूप प्रतिभासित होतात. अच्छा मला सांगा, आपण जेव्हा भूक लागलेली असेल आणि भूक लागल्याबरोबर जेवणाच्या ताटावर बसलोय, भोजन करायला आपण बसलो, तर भोजन करायला बसलो त्याबरोबर आपल्याला दुःखाचं वेदन होतं का? भूक लागलेली आहे आणि भूक लागलेली आहे, समोर जेवण आले तेव्हा दुःखाचं वेदन होत नाही. पण जेव्हा पोट भरून जातं आणि तेव्हा आपली आई किंवा माता भगिनी एखादी पोळी जास्त वाढते, तेव्हा काय होतं? तेव्हा वाटतं आता नको. मग आता त्यावेळेस जे आहे ते दुःखरूप प्रतिभासित होतं. म्हणजे जोपर्यंत याची इच्छा आहे त्या पदार्थाला भोगण्याची, तोपर्यंत त्याला ते सुख वाटतं. आणि त्या पदार्थाला भोगण्याची इच्छा संपली, की त्याला ते काय होतं? दुःखरूप प्रतिभासित होतं. म्हणजे पदार्थ काही क्षणापूर्वी सुखरूप होते आणि काही क्षणानंतर ते कसे झाले? दुःखरूप झाले. म्हणजे वास्तविकतः हा पदार्थ तर तोच आहे. पदार्थ बदललेला नाही. पदार्थ तोच आहे. पण तोच पदार्थ 2 मिनिटापूर्वी सुखरूप प्रतिभासित होत होता आणि 2 मिनिटानंतर दुःखरूप प्रतिभासित होत होता. याचंच तात्पर्य काय आहे, की त्या पदार्थामधून सुख आणि दुःखाची प्राप्ती होत नाही. पदार्थ जे आहे ते सुख आणि दुःखाला कारणीभूत नाही. कारण की पदार्थ जर सुखाला कारणीभूत असतं, तर ते निरंतर सुखरूप प्रतिभासित व्हायला पाहिजे. आणि पदार्थ जर दुःखाला कारणीभूत असेल, तर ते पदार्थ निरंतर दुःखरूप प्रतिभासित व्हायला पाहिजे. पण होतं उलटं. की काही क्षणासाठी ते सुखरूप प्रतिभासित होतं आणि काही क्षणासाठी ते दुःखरूप प्रतिभासित होतं. तात्पर्य काय आहे? यावरून हे लक्षात येते, की पदार्थ वास्तविक रूपाने कोणत्याही सुखाचा किंवा दुःखाचा कारण नाही. माझी जी कल्पना आहे, माझी जी मान्यता आहे, माझे जे विकल्प आहे, ते विकल्पच मला कशाचे कारणीभूत आहेत? सुखाचे किंवा दुःखाला कारणीभूत आहेत. आणि हे सुख आणि दुःखरूपी जो हा प्रसंग आहे, सुख आणि दुःखाची जी ही परंपरा आहे, ती जगातील परपदार्थांकडे बघितल्यामुळे निरंतर सुरू राहते. आणि त्या परपदार्थांपासून दृष्टी हटविण्यासाठी, त्या परपदार्थांपासून स्वतःच्या उपयोगाला मोडण्यासाठी, स्वतःच्या उपयोगाला वळविण्यासाठी या ठिकाणी आचार्यदेव ही प्रेरणा देतात. की या जगामध्ये जर प्रत्येक वस्तूकडे बघणार, निरपेक्ष भावाने बघणार, तर दुःख होणार नाही. परंतु अपेक्षायुक्त भावाने बघणार, तर दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. जिनेंद्र भगवंताच्या केवळ ज्ञानामध्ये सर्व पदार्थ झळकत आहेत. सर्व पदार्थ. 3 लोक आणि 3 कालवरती एकही पदार्थ किंवा त्याचं गुण किंवा त्याची पर्याय अशी नाही, की जी केवळ ज्ञानामध्ये जाणण्यात येत नाही. परंतु ते कसे जाणत आहेत? निरपेक्ष वृत्तीने जाणत आहेत. अलिप्त राहून जाणत आहेत. ह्या निरपेक्ष वृत्तीने जाणत आहेत, म्हणून त्यांना त्या दुःखाचा भावभास किंवा सुख आणि दुःख त्या पदार्थांबद्दल होत नाही. कारण की आता त्यांचे सर्व विकार नष्ट झालेले आहेत. परंतु हा जो संसारी जीव आहे, तो जगातील कोणत्याही पदार्थांना पाहतो, तर त्या ठिकाणी एक तर तो अपेक्षेने युक्त होऊन पाहतो किंवा अपेक्षेने रहित होऊन पाहतो. जेव्हा अपेक्षेने युक्त होतो आणि त्याच्या अनुकूल ते पदार्थ परिणमित होतात, तेव्हा त्याला सुखरूप प्रतिभासित होतं. आणि जेव्हा तेच पदार्थ त्याच्या अपेक्षेने प्रतिकूल परिणमित होतात, तेव्हा त्याला काय होतं? ते दुःखरूप प्रतिभासित होतं. आणि अशा प्रकारचं हे जे सुख आणि दुःखाचा जो प्रसंग आहे, सुख आणि दुःखाची ही जी घटिका आहे, ती निरंतर कालचक्राप्रमाणे चालत राहते. परंतु वास्तविक रूपाने ना तर ते सुख आहे आणि ना तर ते दुःख आहे. पदार्थ निरंतर स्वचतुष्टयामध्येच स्वस्थित असतो. तो पदार्थ कोणालाही सुखाचं किंवा दुःखाचं कारण नाही. परंतु माझे स्वतःचे जे परपदार्थांकडे गेलेले विकल्प आहेत, त्या विकल्पांमुळे मी निरंतर सुखी आणि दुःखी होत राहतो. म्हणून आचार्यदेव या ठिकाणी म्हणतात, की हे जिनेंद्र भगवान, ही जी सुख आणि दुःखाची, कोणत्या सुख आणि दुःखाची? व्यावहारिक सुख आणि दुःखाची. माझ्या मनाच्या इष्ट अनिष्ट कल्पनेमुळे मला जे सुख आणि दुःख प्राप्त होतात, त्या सुख आणि दुःखाची ही परंपरा अनादी काळापासून चालू आहे. आणि त्या अनादी काळापासून सुरू असलेल्या त्या परंपरेला नष्ट करण्यासाठी, त्या परंपरेला थांबविण्यासाठी जे आहे, मी या ठिकाणी काय करत आहे, की मी या ठिकाणी आपल्याला नमस्कार करत आहे. तुभ्यम नमस्त्रिभुवनार्ती हराय नाथ. एका ठिकाणी म्हटलेलं आहे, की जगामध्ये
नाना प्रकारचे दुःख आहे. कोणाला शारीरिक दुःख असतात, कोणाला मानसिक दुःख असतात आणि कोणाला धनादी किंवा बाह्य परपदार्थांचे संयोग उपस्थित नाहीत म्हणून त्याचे दुःख असतं. देवगतीमध्ये मानसिक दुःखाची अधिकता आहे. मनुष्य गतीमध्ये, तिर्यंच गतीमध्ये, नरक गतीमध्ये शारीरिक दुःखाची अधिकता आहे. तिथेही मानसिक दुःख आहे. मानसिक दुःख तर चारही गतीमध्ये आहेत. पण चारही गतीमध्ये मानसिक दुःख जरी असले तथापि अधिकता गौणता आणि मुख्यतेच्या अपेक्षेने देवगतीमध्ये जे आहे शारीरिक दुःख कमी असते. कारण की सर्वांग सुंदर शरीर आहे, वैक्रियक शरीर आहे, पण तथापि दुसऱ्यांच्या आज्ञेमध्ये राहावं लागतं. दुसऱ्यांनी इंद्रांनी जे आज्ञा दिलेली आहे त्या आज्ञेचं परिपालन करावं लागतं आणि अशा प्रकारच्या आज्ञेमध्ये ते निरंतर राहतात म्हणून त्या ठिकाणी मानसिक दुःख अधिक आहे. आणि जे आहे देवगतीमध्ये, मनुष्य गतीमध्ये, तिर्यंच गतीमध्ये, नरक गतीमध्ये निरंतर त्या ठिकाणी काय, नरक गतीमध्ये काय होत आहे, छेदन भेदन भूक पियास, सॉरी नरक गती, तिर्यंच गतीमध्ये छेदन भेदन भूक पियास आणि नरक गतीमध्ये सेमल तरु दलजुत असी पत्र असी जो देह विदारे तत्र, अशा प्रकारचं स्वरूप चालू आहे की नाही चालू आहे. म्हणजे नरक गतीमध्ये वेगळ्या प्रकारचं दुःख आहे, तिर्यंच गतीमध्ये वेगळ्या प्रकारचं दुःख आहे आणि त्यासोबतच जे आहे मनुष्य गतीमध्ये बालपणे में ध्यान न लयो तरुण समय तरुणी रत रयो अर्ध मृतक सम बूढापनो कैसे रूप लखे आपण, की अशा प्रकारचं दुःख आहे. बालपणामध्ये याला ज्ञान करायला सांगितलं, तो ज्ञान करत नाही. तरुणपणेमध्ये जो आहे विषय भोगामध्ये निरंतर लीन राहतो आणि म्हातारपणामध्ये काय होतं, की म्हातारपणामध्ये जे आहे डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, शरीर शिथिल झालेलं असतं. ज्या ठिकाणी तीर्थयात्रा धर्मयात्रेला जायचं असेल त्या ठिकाणी जाता येत नाही. तर ह्या प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी झालेलं आहे. आता हा जीव स्वतःचं कल्याण करू इच्छितो, स्वतःच्या दुःखाला दूर करू इच्छितो. मग कसं दुःख दूर होणार. मुनिराज जे आहे ते मुनिराज एकदा आहार घेतात. पाठीमागे 2-3 दिवसापूर्वी प्रश्न विचारला होता ना की आहार का घेतात. तर मुनिराज जे आहार घेतात ते आहार कशासाठी घेतात, की मुनिराजांना जे आहे स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित राहायचं आहे आणि स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित होण्यासाठी शारीरिक स्थिती देखील व्यवस्थित राहिली पाहिजे म्हणून ते एक वेळेला आहार घेतात. त्याच प्रकारे आपल्याला देखील जर आपल्या आध्यात्मिक जीवनाची उन्नती करायची असेल, आध्यात्मिक जीवनाला एक दिशा द्यायची असेल, सांसारिक जे दुःख आहे त्या दुःखांना जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, की त्या सांसारिक दुःखांना नष्ट करण्यासाठी आपल्याला जे आहे ते निरंतर ही जी स्वाध्याय रूपी जी औषधी आहे, जी जिनागमातून प्राप्त आपल्याला निरंतर होत राहते, त्या स्वाध्याय रूपी औषधीला आपल्याला काय करावं लागणार आहे, ग्रहण करावं लागणार आहे. त्या स्वाध्याय रूपी औषधीच्या माध्यमातूनच आपण खरोखर आपल्या निज स्वरूपाला जे आहे जवानी ज्ञात बताय दियो रे, आनंद भयो भारी आनंद भयो रे, आनंद भयो भारी आनंद भयो रे. ही जी जिनवानी आहे ती जिनवानी आपल्याला न्यायक प्रभूचं दर्शन करून देत आहे आणि ही जी जिनवानी जेव्हा आपल्याला न्यायक प्रभूचं दर्शन करून देत आहे तर त्या न्यायक प्रभूच्या दर्शनाच्या माध्यमातून काय होत आहे, आनंद भयो भारी, आपल्याला जे आहे ते निरंतर आनंदाची काय होत आहे त्या ठिकाणी प्राप्ती होत आहे. तर त्या आनंदाची जर प्राप्ती करायची असेल तर जो न्यायक स्वरूप आहे त्या न्यायक स्वरूपाची आपल्याला काय करावं लागेल, त्या न्यायक स्वरूपाची प्राप्ती करावी लागेल आणि त्या न्यायक स्वरूपाला समजून घेण्यासाठी जिनवानीमध्ये जे मर्म सांगितलेलं आहे त्या जिनवानीतल्या मर्माला देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि त्या माध्यमातूनच खरोखर वास्तविक रूपाने शारीरिक दुःख असो, मानसिक दुःख असो किंवा अजून कोणत्याही प्रकारचे दुःख असो, ह्या सर्व दुःखांचं जर एक मात्र मूळ औषधी आहे तर तो मूळ औषधी आहे जिनवाणीचं रसास्वादन. जिनवाणी जी आहे त्या जिनवाणीच्या माध्यमातूनच आपण काय करू शकतो, की संपूर्ण स्वरूपाला जाणू शकतो आणि संपूर्ण निज स्वरूपाला जाणून आपण जे आहे ते आपल्या दुःखाचा अभाव देखील करू शकतो. आणि ही जिनवाणी कुठून आलेली आहे, की ही जी जिनवाणी आहे ती जिनेंद्र भगवंतांच्या दिव्य ध्वनीतून आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि जिनेंद्र भगवंतांच्या दिव्य ध्वनीतून अशी जी ही जिनवाणी प्राप्त झालेली आहे त्या जिनवाणीला उपदेश देणारे, त्या जिनवाणीचं स्वरूप सांगणारे जे जिनेंद्र भगवान आहेत त्यांना मी नमस्कार करतो. का नमस्कार करतो, कारण की त्रिभुवन आरती हराय नाथ, त्रिभुवन
बघा या ठिकाणी जे आहे जो शब्द दिलेला आहे तो त्रिभुवन अर्ती हराय नाथ. त्रिभुवन म्हणजे जिनेंद्र भगवान जे आहे कोणत्या एका धर्माचे किंवा कोणत्या एका व्यक्तीचे जे आहेत ते त्यांच्यासाठी पूजनीय नाही, ते एका धर्माचे जे आहेत ते प्रतिनिधी नाहीत. तर या तीन भुवन की तिन्ही भुवनामध्ये जे कोणी जीव आहेत, मग या ठिकाणी फक्त 4 गतीचे जीव घेतलेत का? 4 गतीचे जीव तर घेतलेत. त्यामध्ये देवगती, मनुष्यगती, तिर्यंज गती, नरकगती 4ही प्रकारचे जीव आहेत. आणि हे जे 4ही प्रकारचे जीव आहेत त्यामध्ये जे एकेंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रिय, ज्यांना मन नाही आहे, जे संज्ञी नाही आहेत, अशा जीवांना देखील या ठिकाणी काय केलेलं आहे? सम्मिलित केलेलं आहे. कारण की हे सर्व जीव दुःखी आहे, सर्व जीव. आणि खरोखर जोपर्यंत दुःखाचं भावभासन होत नाही तोपर्यंत सुखाची प्रचिती घेण्याचा देखील मार्ग उपलब्ध होत नाही. आज आपण पहिला निर्णय हा करूया की आपल्याला खरोखर सुखाची प्रचिती होत आहे का, किंवा दुःखाची प्रचिती होत आहे का? आज आपण जिनवाणीचं जे आहे ते जिनवाणीचं आपण या ठिकाणी रसास्वादन करतो. आणि जिनवाणीचं रसास्वादन केल्यानंतर असं कधीतरी वाटतं का की या जिनवाणीच्या मार्गातून किंवा या जिनवाणीच्या माध्यमातूनच खरोखर माझं कल्याण होणार आहे, अशी भावना अंतरंगामध्ये येते. अशी भावना जी आहे निरंतर प्रज्वलित होते. मग अशी भावना जर निरंतर प्रज्वलित होते तर जे बाह्य वैभव आहे, ज्या बाह्य प्रतिकूलता आहेत, त्या बाह्य प्रतिकूलतेमध्ये देखील दुःखाचं भावभासन होतं का? त्या बाह्य समस्त स्वरूपामध्ये आपल्याला दुःखाचं प्रतिकूलता जर भासित झाली तर आपण काय करतो? सुखाकडे अग्रसर होतो. आपले जेवढेही नग्न दिगंबर संत झालेले आहेत त्या सर्व नग्न दिगंबर संतांनी काय केलेलं आहे की त्या नग्न दिगंबर संतांना या संसारामध्ये निरंतर दुःखाची प्रचिती झाली. आणि निरंतर दुःखाची प्रचिती झाल्यामुळे खरोखर वास्तविक रूपाने या संसारामध्ये सुख नाही याची निरंतरता त्यांना प्रतिभासित झाली. आपले 24 तीर्थंकर महापुराण जर आपण वाचलं किंवा 24 तीर्थंकर भगवंतांचं जर आपण चरित्र वाचलं तर त्या चरित्रामध्ये कितीतरी उदाहरण येतात. आणि त्या उदाहरणांमध्ये जे आहे निरंतर आपण बघू शकतो की कितीतरी तीर्थंकरांना जे वैराग्य झालेलं आहे, आदिनाथ भगवंतांना वैराग्य झालं. नीलांजनेचा त्या ठिकाणी जो आहे राजसभेमध्ये देहावसान झालं आणि ते पाहून त्यांना वैराग्याची प्राप्ती झाली. आकाशामध्ये जी वीज चमकत होती त्या विजेला बघून जे आहे भगवंतांना वैराग्याची प्राप्ती झाली. आकाशामध्ये जे ढग आहेत त्या ढगांच्या उपस्थितीमध्ये जी एक प्रतिकृती झालेली आहे त्या प्रतिकृतीला बघून काय झालं की ती प्रतिकृती बघून जे आहे प्रतिकृती बघितली आणि थोड्याच वेळामध्ये ती नष्ट झाली. आणि त्या नष्टतेच्या स्वरूपाला बघून त्या ठिकाणी वैराग्याची काय झाली? प्राप्ती झाली. म्हणजे अशा प्रकारे अनेक प्रसंग आपल्याला दिसून येतात. डोक्यावरचा पांढरा केस बघितला आणि वैराग्याची प्रचिती झाली. ही जी सर्व आपण प्रसंग बघतो तर ह्या सर्व प्रसंगाच्या माध्यमातून काय लक्षात येतं की त्या तीर्थंकर भगवंतांना, आचार्य भगवंतांना त्या ठिकाणी निरंतर जी आहे ते दुःखाचं वेदन होत होतं. आणि त्यांना लक्षात आलं की ही जी क्षणभंगुरता आहे या क्षणभंगुरतेमध्ये कधीही सुख नाही. आणि त्या क्षणभंगुरतेचं भाववासन झालं म्हणून जी निरंतर राहणारी वस्तू आहे त्या निरंतर राहणाऱ्या वस्तूकडे त्यांनी दृष्टी केली. आपल्या डोळ्यासमोर, आपल्या जीवनासमोर अनेक क्षणभंगुर असे प्रसंग उपस्थित होतात. होतात की नाही होत सांगा विलासजी? असे अनेक प्रसंग उपस्थित होतात की नाही होतात? परंतु एवढे अनेक प्रसंग जे क्षणभंगुरतेला आपल्याला दाखवितात ते प्रसंग उपस्थित झाल्यानंतर देखील ती क्षणभंगुरता कधी लक्षामध्ये येते? ती क्षणभंगुरता लक्षामध्ये येते का? ती क्षणभंगुरता आपल्या लक्षामध्ये येतच नाही. दुःख झालं ते दुःख मला कुठे झालं? समोरच्याला झालं, दुसऱ्याला झालं. आणि दुसऱ्याला झालं म्हणून मला होणार नाही, अशा भूमिकेमध्ये आपण राहतो. डोक्यावरची केस पांढरी झाली, कोणाची झाली? माझी नाही झाली, दुसऱ्याची झाली. मग माझी कुठे होणार आहेत? माझी होणार नाही. म्हणजे या क्षणभंगुरतेमध्ये आपण राहतो. जीवन का क्या है भरोसा, जैसे पानी बीच बताशा. हे जीवन कसं आहे की ते पाण्याच्या मध्यभागी असलेल्या बताशासारखं आहे की जे निरंतर विरघळत आहे. आणि निरंतर हे प्रतिकूल प्रसंग आपल्याला प्राप्त होतात. पण असे हे निरंतर राहणारे जे प्रतिकूल प्रसंग आहेत
ते आपल्याला जरी प्राप्त होत राहिले तथापि ती क्षणभंगुरता आपल्या लक्षामध्ये येत नाही. आज या कोरोनाच्या काळामध्ये आपण स्वतः विचार करू शकतो, कितीतरी आपले इष्ट असतील, मित्र असतील, आजूबाजूचे शेजारी असतील, हे सर्वजण जे आहेत ते काय झाले की त्यांची आयु पूर्ण झाली आणि आयु पूर्ण झाल्यामुळे ते आपल्यातून निघून गेले. मग कधीतरी ही भाववासना होते का की मी देखील अशा प्रकारे जे आहे कधी ना कधी या देहाला सोडून जाणार आहे, कारण की देह माझं नाहीच, मी तर शाश्वत सत्य तत्व आहे. मग मी जेव्हा शाश्वत सत्य तत्व आहे तर मला या क्षणभंगुरतेकडची दृष्टी हटवून नित्य जी दृष्टी आहे त्या नित्य दृष्टीला प्राप्त करायचं आहे की नाही करायचं. तर त्या नित्य दृष्टीला जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत जी दुःख आहेत ती दुःख देखील नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांची ती दुःख नष्ट व्हावी, आपल्या सर्वजणांनी त्या सुखाची प्राप्ती करावी, म्हणून या ठिकाणी आचार्य देव जे आहे अशा प्रकारचं छंदाच्या माध्यमातून वर्णन करतात की हे जिनेंद्र भगवान, मी तुम्हाला खरोखर अंतरंगातून, मनातून, ज्याला भाव नमस्कार म्हणतात, अभेद नमस्कार म्हणतात, त्या अभेद नमस्काराच्या माध्यमातून आपली स्तुती करतो. आजपर्यंत आपण जिनेंद्र भगवंतांना नमस्कार केला आहे, नाही केला अशी गोष्ट नाही. आपण जिनेंद्र भगवंतांची स्तुती करतो, आपण स्वाध्याय देखील करतो, पण हे सर्व कोणत्या रूपाने करत आहे. जिनेंद्र भगवंतांना नमस्कार करतो, द्रव्य रूपाने नमस्कार करतो. जिनेंद्र भगवंतांची स्तुती गातो, द्रव्य रूपाने स्तुती गातो. ती अजूनही आपली भावरूप स्तुती झालेली नाही. जर ती एकदा भावरूप स्तुती झाली, एकदा जर ती निश्चय स्तुतीरूप जर खरोखर त्यांचं जर स्वरूप लक्षामध्ये आलं तर आपल्या स्वरूपाची देखील प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी निरंतर आचार्यदेव प्रेरणा देतात की निरंतर आपल्याला काय करायचं आहे की निश्चय जो आराधक आहे स्वरूप, त्या निश्चय आराधक स्वरूपाची आपल्याला आराधना करायची आहे. त्या निश्चय आराधक स्वरूपाची जेव्हा आपण आराधना करतो तेव्हा जाऊन खरोखर आपण काय करू शकतो, आपल्या निज स्वरूपाची प्राप्ती करू शकतो. मग अशा या दुःखाचं वर्णन किती करायचं. मोक्ष मार्ग प्रकाशक जर आपण वाचलं तर मोक्ष मार्ग प्रकाशामध्ये दुसऱ्या अधिकारात सांगितले ना, संसार अवस्था आणि त्याच्या दुःखाचं वर्णन, 4 गतीच्या दुःखाचं वर्णन त्या ठिकाणी आहे. छडाला जरी वाचलं तरी छडाला मध्ये देखील पहिल्या ढालीमध्ये कशाचं वर्णन आहे, 4 गतीच्या दुःखाचं वर्णन आहे. आपण छडाला किती वेळा वाचलेली आहे, अनेक वेळा वाचलेली आहे, अनेक वेळा. छडाला तर जो आहे तो जैन समाजाचा लघु समयसार नावाचा ग्रंथ आहे आणि हा आपण कितीतरी वेळेस वाचलेला आहे. आणि त्या ठिकाणी जे दुःखाचं वर्णन केलेलं आहे ते दुःख कोणाचं आहे, ते दुःख कोणाचं आहे, ते दुःख जे आहे दुसऱ्या कोणाचं नाही, ते दुःख जे आहे ते माझं आहे. त्या ठिकाणी म्हटलं, एक श्वास में अठद सवार, जन्म्यो मर्यो भर्यो दुःख भार, निकसी भूमी जल पावक भयो, पवन प्रत्येक वनस्पती थयो. हे सर्व वर्णन कोणाचं आहे, कोणाचं आहे सांगा, विचार कर. हे सर्व वर्णन कोणाचं आहे. चला एक प्रश्न विचारतो, छडाला मध्ये कोणाची कथा आहे, छडाला मध्ये कोणाची कथा आहे, किंवा छडातल्या पहिल्या ढालीमध्ये कोणाचं वर्णन आहे. काय येईल उत्तर, छडालेच्या पहिल्या ढालीमध्ये जे आहे ते कोणाचं आहे की 4 गतीच्या दुःखाचं वर्णन आहे. पण वास्तविक रूपाने छडालाच्या त्या पहिल्या ढालीमध्ये ज्या 4 गतीच्या दुःखाचं वर्णन आहे ते 4 गती कोणी भोगलेल्या आहे, त्या 4 गतीचं दुःख कोणी भोगलेलं आहे, त्या ठिकाणचं जे प्रत्येक एक जे स्वरूप आहे ते स्वरूप कोणी भोगलेलं आहे, की ते 4 गतीमधलं जे दुःख आहे त्या दुःखाला भोगणारा मी स्वतः आहे. आजपर्यंत अनादी काळापासून मी आहे, तर अनादी काळापासून असताना मी नाना प्रकारच्या प्रत्येक गतीमध्ये, प्रत्येक योनीमध्ये मी दुःख उचललेलं आहे. आपण थोडस ते डिस्कवरी चॅनल येतात, अजून कोणते कोणते जे चॅनल येतात ना, ते चॅनल जर कधी आपण बघितलात, टीव्हीवर येतं ना डिस्कवरी चॅनल, किंवा अजून ते जंगलातले पशु पक्षी प्राणी दाखवतात, किती किती प्रकारचे जे आहे त्या ठिकाणी पशु पक्षी दाखवतात. एक छोटस जर आपण जे आहे ते समुद्रातल्या ते जे कीटक असतात किंवा समुद्रातले जे प्राणी असतात त्यांना जरी बघितलं, किंवा फुलपाखरूंना जरी आपण बघितलं, तर ते विज्ञानामध्ये त्याचं येतं ना, फुलपाखरूंच्या प्रजाती किती, तर कितीतरी प्रजाती आहेत. मग ह्या सर्व प्रजातींमध्ये देखील आपण जन्म मरण गेलेला आहे की नाही केलेला आहे. या सर्व प्रजातींमध्ये 4 गती 84 लाख योनी जे म्हटलेलं आहे ते हा सर्व या आहेत. कधीतरी आपण फिरायला जातो,
आजूबाजूला जे आहे आपल्याला गवत दिसतं, गवत गवत असतं ना, विविध निरनिराळ्या प्रकारची जी आपल्याला झाडं दिसतात. मग कधी हा विचार येतो का, की ही जी सर्व एकेंद्रिय पर्याय आहे, त्या एकेंद्रिय पर्यायाला मी भोगलेला आहे. आपण त्यांच्याकडे बघून काय करतो, आनंद मानतो. किती सुंदर दृश्य आहे, किती नयनरम्य दृश्य आहे. आता पावसाळ्याचं वातावरण झालेलं आहे, चला आपण फिरायला जाऊया, कुठेतरी पिकनिकला जाऊया, हे अशा प्रकारचा आपण विचार करतो. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर जी अनंत जीवराशी दिसते, जी अनंत एकेंद्रिय वनस्पती दिसते, ती एकेंद्रिय वनस्पती एका जातीची नाही, तर ती अनेक वेगवेगळ्या विविध विविध प्रकारच्या जातीची आहे. मग अनेक जी वेगवेगळ्या विविध विविध प्रकारच्या जातीची आहे, तर त्या स्वरूपाला बघताना आपल्याला कधी हा विचार येतो, की आपल्याला जो आहे कधीही हा विचार येत नाही, की ह्या सर्व पर्यायीमध्ये मी जन्म प्राप्त केलेला आहे. आणि हा विचार आपल्याला येत नाही, म्हणूनच जे आहे आजपर्यंत आपल्याला आपल्या दुःखाचं देखील प्रतिभासन होत नाही. आपल्याला जर आपल्या स्वतःच्या दुःखाचं प्रतिभासन झालं, तर निश्चित रूपाने आपण सुखाकडे देखील वळू शकतो. आणि त्या सुखाकडे वळण्यासाठीच या ठिकाणी सर्वप्रथम आचार्य देव या छंदामध्ये म्हणतात, की हे जिनेंद्र भगवान, जे खरं सुख आहे, जे दुःखाला दूर करणारं आहे, त्या दुःखाला दूर करणाऱ्या आणि खऱ्या सुखाची प्राप्ती करविणारा जो मार्ग आहे, त्या मार्गाला आपण मला सांगितलेला आहे. आणि आपण मला सांगितलेलं आहे म्हणून मी आपल्याला काय करतो, नमस्कार करतो. आणि त्या नमस्काराच्या माध्यमातून जिनेंद्र भगवंतांच्या अंतरंगामध्ये किती महिमा असेल, जिनेंद्र भगवंतांबद्दलची किती महिमा आचार्य मानतुंगांच्या स्वतःच्या हृदयामध्ये असेल, हे आपल्या लक्षात त्या ठिकाणी येऊ शकते. म्हणून या ठिकाणी हे जे 4 छंद आहेत, या चार या ज्या ओळी आहेत त्या 4 ओळीमध्ये वास्तविकतः एक एक स्वरूपाला स्पष्ट केलेला आहे. आणि एक एक स्वरूपाला स्पष्ट करताना त्या ठिकाणी आचार्य देव अभेद रूपाने नमस्कार करतात आणि म्हणतात, एकदा जर जिनेंद्र भगवंतांची अभेद रूपाने अशी जर आपण भक्ती केली, तर ती जी अभेद रूप भक्ती आहे, त्या अभेद रूप भक्तीच्या माध्यमातून आपलं देखील कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या संसारातील जे दुःख आहे, ते अनादी काळापासून आपण सर्वजण भोगत आलेलो आहोत. आणि जर त्या दुःखाचा आपल्याला अभाव करायचा असेल, तर जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेली जी वाणी आहे, जी दिव्य ध्वनी आहे, त्या दिव्य ध्वनीच्या मार्गावरच आपल्याला चालावं लागणार आहे. त्या दिव्य ध्वनीच्या मार्गावर किंवा त्या दिव्य ध्वनीचं श्रवण किंवा त्या दिव्य ध्वनीला जोपर्यंत आपण आपल्या अंतरंगामध्ये उतरविणार नाही, तोपर्यंत जे आहे आपलं सर्वांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात, की हे जिनेंद्र भगवान, आजपर्यंत मी नाना प्रकारचे 4 गती 84 लाख योनीमध्ये विविध प्रकारचे दुःख भोगलेले आहेत. आणि जर त्या दुःखांचा मला अभाव करायचा असेल, तर एक मात्र आपली जी वाणी आहे आणि आपण सांगितलेलं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाला समजणे, त्या स्वरूपाला ओळखणे, तरच मी माझं कार्य करू शकतो. निज स्वरूपाला ओळखल्याशिवाय माझं कार्य कधीही पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून या छंदाच्या माध्यमातून मला देखील माझ्या सर्व दुःखांचा अभाव करायचा आहे. मी देखील आजपर्यंत जे नाना प्रकारचं दुःख भोगलेलं आहे, त्या दुःखाला आता मला पुन्हा भोगायचं नाही. म्हणून हे प्रभुवर, या जगतातील शारीरिक असो, मानसिक असो, वाचिक असो, समस्त प्रकारच्या दुःखाला दूर करण्यासाठी आणि निज स्वरूपाची व सुखाची प्राप्ती करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी काय करतोय, भाव नमस्कार करत आहे. अशा प्रकारे या छंदातील प्रथम ओळीमध्ये आपली जी नाना प्रकारची दुःख आहेत, त्या दुःखांना स्मरण केलं आणि त्यांना दुःखांना स्मरण करून त्याचा अभाव कशा प्रकारे होऊ शकतो आणि अभाव करणारे एक मात्र तुम्हीच मार्गदर्शक आहात आणि आपण सांगितलेल्या स्वरूपाला मी समजणार, तर या दुःखापासून मुक्त होऊ शकतो, अशी भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि या माध्यमातून आचार्य देव जिनेंद्र भगवंतांना नमस्कार करतात. आपण देखील त्यांना भाव नमस्कार करूया, त्यांची अभेद भक्ती करूया, कारण की त्या अभेद भक्तीच्या माध्यमातूनच आपलं देखील दुःख दूर होऊ शकते. या प्रकारे आपण सर्वांनी निज कल्याणाच्या मार्गावर अग्रसर व्हावं, या भावनेने या ठिकाणी आजचं वक्तव्य पूर्ण करतो. ओम नमः. जिनवानी स्तुति. जावानी के ज्ञान से सूझे लोकालो, सोवानी मस्तक नमो सदा देतहु धो.
द्वादशांग जिनवाणी माता की जय. सर्वांना जय. सर्वांना जय जिनेंद्र. सर्वांना जय जिनेंद्र.